राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकारणाचा केंद्रबिंदू हा सत्ता स्थापनेकडे वळालेला आहे. निकाल लागले, पण राजकीय संघर्ष संपलेला नाही. उलट तो आता अधिक तीव्र झाला आहे. बहुमत मिळालेल्या पक्षांकडून महापौर पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तर ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत नाही, तिथे अपक्ष, छोट्या पक्षांचे नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाचे केंद्र ठरत आहेत. मुंबई महापालिकेचा विचार केला तर ही केवळ एक महापालिका नाही, तर आशियातील सर्वात श्रीमंत, देशातील सर्वात प्रभावी महानगरपालिका आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं. या निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एकत्र येत महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांना स्पष्ट आघाडी मिळाली. त्यामुळे आता महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र येथेच राजकारणाला वेगळं वळण मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता अशी भूमिका घेतली जात असल्याचं बोललं जात आहे की महापौर पद अडीच अडीच वर्ष वाटून घ्यावं, म्हणजे पहिल्या 2.5 वर्षात भाजपचा आणि उर्वरित काळात शिंदे गटाचा महापौर असावा. या मागणीमुळे महायुतीत आतून खतखत सुरू असल्याचं संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत सूचक आणि राजकीय वादळ आणणारं विधान केलं आहे. राऊत म्हणतात, बहुमत हे फार चंचल असतं. आज आहे, उद्या नसू शकतं. राजकारणात काहीही घडू शकतं. या एका वाक्यातून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की मुंबईचं राजकारण अजून संपलेलं नाही. माध्यमाशी बोलताना संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतःच्या राज्यात जर नगरसेवकांना लपवून ठेवावं लागत असेल, तर हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचं अपयश आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकाच पक्षाचे असताना नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याची वेळ येते, हे गंभीर असलं त्यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी एकनाथ शिंदेवरही टीका करत म्हटलं की अमित शहा यांना भाई म्हणणाऱ्या शिंदेंना आज स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागत आहे. त्यांनी ताज लँड हॉटेलचा उल्लेख करत ते ठिकाण हॉटेल नसून रोडा जेल बनला आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. सुमारे 25 नगरसेवकांना तिथे कोंडून ठेवण्यात आलं असून बाहेर खासगी पहारे बसवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं. तात्काळ पोलीस आयुक्तांना आदेश द्या आणि नगरसेवकांना मुक्त करा, अन्यथा आम्ही स्वतः तिथं जेवायला जाऊ, असं सांगत त्यांनी परिस्थिती किती टोकाची झाली आहे हे दाखवून दिलं. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मुंबई महापालिकेचा निकालावर भाष्य केलं आहे. आसाममधील एका सभेत बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाचा उल्लेख केला. मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात भाजपला पहिल्याच ऐतिहासिक मत मिळाली, असं ते म्हणाले. मुंबईचा विजय काझीरंगामध्ये साजरा होतोय, असं सांगत त्यांनी भाजपच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष वेधलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. जे शिवसेनेतून बाहेर गेले त्यांच्या मनात अजूनही धडधड आहे, घरवापसी शक्य आहे, असं सांगत त्यांनी संभाव्य राजकीय उलथापालथीचे संकेत दिले. मूळ शिवसैनिकांनी आजही मुंबईवर शिवसेनेचाच महापौर हवा आहे आणि भाजपचा महापौर होऊ नये ही भावना कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा उल्लेख करत राऊत म्हणाले, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसेल. सध्याचं संख्याबळ फार मोठ्या फरकाचं नाही, केवळ 4 मतांचा फरक आहे आणि म्हणूनच बहुमत कधीही इकडून तिकडून सरकू शकतं, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. एकूणच मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. महायुतीचा विजय असला तरी अंतर्गत तणावात विरोधकांची हालचाल आणि पडद्यामागच्या घडामोडींमुळे मुंबईचं राजकारण अत्यंत रंगतदार वळणावर आलं आहे. येत्या काही दिवसात मुंबईच्या सत्तेचा खेळ नेमकं कोणाच्या हातात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.